पुणे जिल्हा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं विद्येचं माहेरघर, शनिवार वाडा आणि आपली मराठमोळी संस्कृती. पण तुम्हाला माहिती आहे का, याच पुणे जिल्ह्यातले काही तालुके आज इतके श्रीमंत झाले आहेत की त्यांनी मोठमोठ्या शहरांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील असे टॉप 5 श्रीमंत तालुके ज्यांची प्रगती बघून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 1 वर जो तालुका आहे त्याचं उत्पन्न ऐकून तुमचे डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर पुण्याच्या आर्थिक ताकदीची माहिती तुमच्याकडून मिस होईल. श्रीमंत तालुक्यांच्या यादीत 5व्या क्रमांकावर येतो तो म्हणजे बारामती तालुका. बारामती म्हटलं की डोळ्यासमोर येते ते इथली शिस्तबद्ध शेती आणि सहकाराचं जाळं. पण बारामतीची श्रीमंती फक्त ऊसाच्या शेतीपुरती मर्यादित नाही. आज बारामती हे ॲग्रो इंडस्ट्रीयल हब म्हणून ओळखलं जातं. गंमत म्हणजे इथल्या शेतीमध्ये आता AIचा वापर होतोय. मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने इथले शेतकरी ड्रोन आणि सॅटेलाईटच्या सहाय्याने पिकांची पाहणी करतात, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. बारामतीची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने साखर कारखाने, दूध संघ आणि पोल्ट्री उद्योगावर उभी आहे. बारामती ॲग्रोसारख्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल 5,500 कोटी रुपयांच्याही पुढे गेली आहे. इथल्या MIDCमध्ये मोठ्या अन्न प्रक्रिया कंपन्या आहेत ज्या स्थानिक तरुणांना रोजगार देतात. बारामतीमध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बागायती शेतीमधून शेतकऱ्यांचं उत्पन्न खूप वाढलंय. इथल्या सहकारी संस्था केवळ नफा कमवत नाहीत तर त्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधाही पुरवतात, ज्यामुळे संपूर्ण तालुक्याचा जीवनस्तर उंचावला आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेतीचा असा मेळ घातल्यामुळेच बारामती या यादीत आपलं स्थान टिकवून आहे. 4थ्या नंबरवर आहे खेड तालुका, जो प्रामुख्याने चाकण या औद्योगिक पट्ट्यामुळे जगप्रसिद्ध झाला आहे. चाकणला भारताचे डेट्रॉईट किंवा मोटर सिटी म्हटलं जातं. जर तुम्ही चाकणला गेलात तर तुम्हाला तिथे रस्त्यावर केवळ कंटेनर्स आणि मोठ्या कंपन्यांचे ट्रक दिसतील. मर्सिडीज बेंच, फोक्सवॅगन, ह्युंडाय आणि महिंद्रा यांसारख्या जगातील टॉप ऑटोमोबाईल कंपन्यांचे प्लांट याच तालुक्यात आहेत. विचार करा, ज्या जमिनीवर काही वर्षांपूर्वी ज्वारी बाजरी पिकायची तिथे आज जगातील सर्वात आलिशान कार्स तयार होतात. खेड तालुक्यातील श्रीमंतीचं दुसरं मोठं कारण म्हणजे खेड सिटी हा विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प. येथे केवळ ऑटोमोबाईलच नाही तर लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग क्षेत्राचाही मोठा विस्तार झाला आहे. ई-कॉमर्सच्या वाढत्या मागणीमुळे इथे मोठ्या प्रमाणावर गोदाम तयार झाली आहेत, ज्यातून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. इथली लोकसंख्याही वेगाने वाढत आहे, कारण उद्योगांमुळेच संपूर्ण देशातून लोक इथे कामासाठी येतात. उद्योगांमुळे स्थानिक लोकांच्या हातात पैसा खेळू लागला असून रिअल इस्टेटमध्येही मोठी तेजी आली आहे. औद्योगिक गुंतवणूक आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे खेड तालुका हा पुण्याच्या आर्थिक विकासाचा एक मोठा खांब बनला आहे. 3ऱ्या नंबरवर आहे शिरूर तालुका. शिरूरच्या श्रीमंतीचं गुपित लपलं आहे ते म्हणजे रांजणगाव MIDCमध्ये. पुणे नगर महामार्गावर असलेला हा तालुका आज इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंगचं हब बनला आहे. LG, वर्फुल, अपोलो टायर्स आणि फियाट यांसारख्या कंपन्यांमुळे शिरूरला एक वेगळी ओळख मिळाली आहे. जेव्हा तुम्ही रांजणगाव परिसरातून फिरता तेव्हा तुम्हाला तिथे होणारी अब्जावधींची उलाढाल स्पष्टपणे जाणवते. शिरूर केवळ उद्योगांवर अवलंबून नाही तर कृषी क्षेत्रातही हा तालुका पुढे आहे. घोड नदीच्या पाण्यामुळे ऊस आणि कांद्यांचे उत्पादन इथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिरूरमधील शेतकरी आता केवळ पारंपरिक शेतीवर न थांबता दुग्ध व्यवसाय आणि इतर जोडधंद्यांमध्ये शिरकाव करत आहे. रांजणगाव MIDCमुळे इथल्या सेवा क्षेत्राला म्हणजेच हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि गृहनिर्माण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. उद्योगांमधून मिळणारा महसूल आणि शेतीमधून मिळणारी समृद्धी यामुळे शिरूर तालुका पुण्याच्या पूर्वेकडील भागाचा आर्थिक कणा ठरला आहे. इथलं दरडोई उत्पन्नही जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा चांगलं असल्याने शिरूर श्रीमंतीच्या शिखराकडे वेगाने वाटचाल करत आहे. 2ऱ्या नंबरवर आहे तो तालुका ज्याचं नाव ऐकताच तुम्हाला संगणक आणि सॉफ्टवेअर आठवेल, तो म्हणजे मुळशी तालुका. हिंजवडी IT पार्क हे याच तालुक्यात येतं, ज्यामुळे मुळशी तालुक्याचं नशीब पूर्णपणे पालटलं आहे. एकेकाळी जिथे केवळ शेतजमीन आणि डोंगर होते तिथे आज 1,000हून अधिक IT कंपन्यांचे टॉवर्स उभे आहेत. विप्रो, इन्फोसिस, TCS यांसारख्या कंपन्यांमध्ये लाखो तरुण काम करतात, ज्यामुळे इथल्या दरडोई उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मुळशी तालुक्यातील जमिनीचे भाव आज पुण्यातील सर्वात महागड्या भागांशी स्पर्धा करतात. हिंजवडी, बाणेर आणि पिरंगुट या परिसरातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड तेजी आहे. IT प्रोफेशनलच्या वाढत्या मागणीमुळे इथे लक्झरी सोसायट्या आणि टाउनशिप प्रकल्प उभे राहिले आहेत. इथल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मागील काही वर्षात 30 ते 50% परतावा मिळाला आहे. केवळ ITच नाही तर मुळशीतील निसर्ग सौंदर्यामुळे इथे पर्यटन व्यवसायाचाही मोठा विस्तार झाला आहे. लवासा, ताम्हिणी घाट आणि मुळशी धरण या परिसरातील रिसॉर्टमुळे
तालुक्याला मोठं उत्पन्न मिळतं. थोडक्यात सांगायचं तर टेक्नॉलॉजी आणि पर्यटनाच्या जोरावर मुळशी तालुका आज पुण्याच्या श्रीमंतीचा मुकुटमणी बनला आहे. आणि आता वेळ आली आहे नंबर 1चा तालुका पाहण्याची, तो म्हणजे हवेली तालुका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या 2 मोठ्या महानगरपालिकांचा बराचसा भाग याच तालुक्यात येतो. हवेली तालुका हा केवळ पुण्याचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा पेलणारा तालुका आहे. इथली श्रीमंती मोजणं कठीण आहे, कारण इथे जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्थित आहे. हवेली तालुक्यात आशियातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा पिंपरी चिंचवडमध्ये आहे, जिथे टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोसारख्या दिग्गज कंपन्यांचे प्लांट आहेत. तसेच हडपसर, मगरपट्टा सिटी आणि फुरसुंगी येथील IT पार्क्समुळे इथलं उत्पन्न अफाट आहे. पुणे जिल्ह्याच्या एकूण GDPमध्ये हवेली तालुक्याचा वाटा सर्वाधिक आहे. इथलं दरडोई उत्पन्न 3,74,257च्या आसपास आहे, जे राज्याच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्य आणि ऑटोमोबाईल अशा सर्व क्षेत्रात हवेली तालुका अव्वल आहे. पुण्याचं प्रशासन, व्यापार आणि उद्योगांचं केंद्र असल्यामुळे हवेली तालुका खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याचा सर्वात श्रीमंत तालुका ठरतो. तर मित्रांनो, ही होती पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांची माहिती. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते कोणत्या तालुक्याची प्रगती सर्वात जास्त वेगाने होत आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.